नमस्कार, स्वागत आहे तुमचं पिंपरी चिंचवड न्यूजमध्ये। पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत पिंपरी चिंचवड न्यूजच्या शहरनामा या खास बुलेटिनमध्ये। सततच्या पावसामुळे पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागर परिसर जलमय झाला असून रस्ते जणू लहानशा जलाशयासारखे भासतायत। महादेव मंदिर चौक, काटे पाटील चौक, राहाटणी चौक तसेच अंडरपास पुलाखाली पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचलंय। महापालिकेच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। टाटा मोटर्स कंपनीतील ग्रे आयर्न विभागामध्ये डिसमॅन्टलिंग करताना कंत्राटदार नियुक्त कंत्राटी कामगार पुष्पेंद्र कुमार याचा जागीच मृत्यू झाला होता। या घटनेची तात्काळ चौकशी करून पीडित कुटुंबाला 35 लाख रुपयांचा धनादेश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आलाय। आर्थिक मदतीमुळे पीडित कुटुंबाला दिलासा मिळाला असून कौटुंबिक जीवन जगण्यासाठी आधार मिळणार आहे। किवळे रावेत परिसरातील के विले हाऊसिंग सोसायटी जवळ पिंपरी चिंचवड महापालिकेने उभारलेला कचरा संकलन डेपो नागरिकांच्या तीव्र विरोधाचा केंद्रबिंदू ठरतोय। या भागातील रहिवाशांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात कायदेशीर लढाई सुरू केली आहे। आरोग्याला धोका आणि जीवनमान धोक्यात अशी भावना व्यक्त करत नागरिकांनी हा डेपो तात्काळ इतरत्र हलवावा अशी मागणी केली। काळभोर नगरच्या स्वामी विवेकानंद शाळेत 150 विद्यार्थ्यांसाठी फक्त 2 शिक्षक कार्यरत आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये 184 शिक्षकांची पदं रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे। या पार्श्वभूमीवर युवा नेते विशाल काळभोर यांनी सहाय्यक आयुक्तांची भेट घेऊन रिक्त पदांची तातडीने भरती करण्याची मागणी केली आहे। याला सहाय्यक आयुक्त मोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय। भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या जिल्हा समितीमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केलेल्या इच्छुकांची मुलाखत प्रक्रिया मोरवाडी येथील भाजपा पक्ष कार्यालय या ठिकाणी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली। या मुलाखतीचं आयोजन पक्षाच्या शिस्तबद्ध कार्यप्रणालीनुसार करण्यात आलं होतं। या प्रक्रियेनंतर शत्रुघ्न काटे यांनी भावी जिल्हा समिती मजबूत, कार्यक्षम आणि समर्पित कार्यकर्त्यांवर आधारित असेल असा विश्वास व्यक्त केलाय। या बातमीपत्रासह आपण इथेच थांबतोय। पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज।